टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका 2025 निवडणुकीअंतर्गत प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष विजय मौर्य यांची सुकन्या कुमारी विभूती विजय मौर्य या निवडणूक लढवित असून पेशाने बेस हे डिफाम असणाऱ्या उच्च विभूषित अशा सुशिक्षित सुसंस्कृत महिला रूपी तरुण नेतृत्वाला संधी मिळावी याच प्रमुख उद्देशातून युवा लढणार इतिहास घडणार या संकल्पनेअंतर्गत कुमारी विभूती विजय मौर्य यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संधी देण्यात आली आहे। सदर प्रभागाअंतर्गत गत अनेक वर्षांपासून आपल्या प्रदीर्घ विस्तृत सामाजिक कार्याच्या अनुषंगाने तत्कालीन बहुजन समाजाचे लढवय्या संघर्षमय नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या शहीद नरेश गायकवाड यांच्या मुशीत तयार झालेले विजय गुलाब मौर्य यांची उत्तर भारतीय समाजातील ज्येष्ठ सर्वमान्य धाडसी कणखर नेतृत्व तसेच रात्री अपरात्री हाकेला धावणारा आश्वासक चेहरा अशी ओळख असून गत अनेक दशकांपासून प्रभागातील जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवताना प्रभागातील जनसामान्यांशी जुडलेली नाळ दांडगा जनसंपर्क कणखर धाडसी बाणा मितभाषी स्वभाव अशा इतर अनेक नेतृत्व गुणांच्या अनुषंगाने सन 2010 तसेच 2015 मध्ये विजय गुलाब मौर्य यांच्या माध्यमातून अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत पत्नी तसेच स्वतःच्या माध्यमातून निवडणूक लढवली असून केवळ 49 मतांच्या निसटत्या फरकाने देखील त्यांनी तत्कालीन विजयी उमेदवाराला कडवी झुंज दिली होती। त्याच अनुषंगाने येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी अंबरनाथ नगर परिषदेच्या टोळ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष विजय गुलाब मौर्य यांच्या माध्यमातून त्यांच्या सुकन्या कुमारी विभूती या प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणुकीमध्ये उभ्या आहेत। त्याच अनुषंगाने विरोधकांच्या माध्यमातून विजय मौर्य यांच्यावर अंबरनाथ नगर परिषद निवडणूक सन 2015 अंतर्गत विरोधकांकडून पैसे घेऊन गाडी घेतल्याचा गंभीर आरोप प्रत्यारोप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असून त्याच अनुषंगाने विजय गुलाब मौर्य यांनी मीडिया समोर सदर आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याअंतर्गत सादर करण्यात आलेल्या कागदोपत्री पुराव्याच्या अनुषंगाने विरोधकांकडून करण्यात आलेल्या सदर बिनबुडाच्या आरोपांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। तसेच सर्व आरोप हे केवळ राजकीय दबावापोटी जाणीवपूर्वक करण्यात येत असून निवडणुकी अंतर्गत होणाऱ्या पराभवाच्या भीतीने निवडणूक लढवणाऱ्या विरोधकांच्या माध्यमातून सदर राजकीय षडयंत्र असल्याचा दावा विजय गुलाब मौर्य यांनी केला। तसेच गरीब घरात जन्माला आलेला सर्वसामान्य चेहरा राजकीय लालसेपोटी मोठा होऊ नये याच प्रमुख उद्देशातून केवळ आणि केवळ आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनेच विरोधकांच्या माध्यमातून सदर खालच्या प्रतीच्या बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले। तसेच सन 2010 तसेच 2015 मध्ये निवडणुकीअंतर्गत आपल्या स्वकष्टाच्या मालकीच्या राहत्या खोल्या विकून निवडणूक खर्च भागवल्याचे त्यांनी विशेष नमूद करताना उर्वरित राहिलेल्या पैशांमधूनच आपण 4 चाकी वाहन टोकन रूपी देत एक प्रायव्हेट बँकेच्या माध्यमातून लोन तथा 4 वर्षाचे कर्ज काढून सदर 4 चाकी गाडी घेतल्याचे त्यांनी सादर केलेल्या बँक स्टेटमेंटच्या अनुषंगाने कागदोपत्री पुराव्याच्या माध्यमातून स्पष्ट केले। तसेच विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या अपप्रचाराचा त्यांनी खरपूस समाचार घेतला। तसेच गत अनेक वर्षांपासून विस्तृत स्वरूपातील केलेल्या सामाजिक कार्याच्या अनुषंगाने कुमारी विभूती विजय मौर्य यांच्या माध्यमातून सुशिक्षित उच्च शिक्षित सुसंस्कृत युवा नेतृत्वरूपी चेहरा पुढे आल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याने केवळ आणि केवळ पराभवाच्या भीतीने राजकीय आकर्षापोटी आपली प्रतिमा मलिन करण्याच्या अनुषंगाने विरोधकांकडून करण्यात आलेले सदर खालच्या स्तरातील बिनबुडाचे बदनामीकारक तथ्यहीन आरोप तथा अफवांवर मतदारांनी कोणत्याही प्रकारचा विश्वास न ठेवता निर्भयपणे कुमारी विभूती विजय मौर्य यांना मतदान करण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस विजय मौर्य यांनी केले। तसेच सत्तांतरूपी बदल घडवीत विजय होणारच असा आशावाद देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट शहर कार्याध्यक्ष विजय मौर्य यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। विजय मौर्य भास्कर नगर प्रभाग क्रमांक 6 मध्ये माझ्या मुलीचा फॉर्म भरलाय त्यावेळी 2025 ला आणि मुलीचा फॉर्म भरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून। जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी मुलीचा फॉर्म भरत होतो त्याच्या अगोदर एक इलेक्शन लढलेलं मी 2015 ला। त्याच्या अगोदर 2010 ला पण मी बीजेपी कडून इलेक्शन लढलेलो आणि 2015 ला मी काँग्रेस कडून इलेक्शन लढलेलो। 2010 मध्ये मी स्वतः माझी मिसेसला उभा केलेला ओबीसी वार्ड होता। त्यावेळी आरपीआयनी हे वार्ड दुसऱ्याला देऊन मला न देता बाहेरच्या एक उमेदवाराला देऊन
आणि मला डावण्याचं हे केलं, तर त्यावेळी मी बीजेपी कडून उभा राहिलो आणि 49 मतांनी मी पडलो. मी कुठं मोठ्या घराण्याचं नाहीये. माझा तबेला होता, दुधाचा धंदा होता. आम्ही 3 भाऊ आहे, आई होती, वडील होते. वडील KDST मध्ये कामाला होते. ते UP वाला म्हणून मी माझं एक क्षेत्र निवडलं. मला आवड होती. मी RPI पक्षात 1996 मी इंट्रोड्यूस केलो आणि 97 शाखा प्रमुख झालो. मी नरेश गायकवाडच्या मदतीने, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या दाखवलेल्या रस्त्याने की हा रस्ता कोणता आहे, त्यांचं नेतृत्व जे आहे एकदम मजबूत होता, खंबीर, एकदम डिसिजन ऑन द स्पॉट. असं नेत्याकडे मी जेव्हा गेलो, बघितलं, तो मला खूप आवड लागली कि भाई ने अपन पण काय करू सकतो. मैं भी यहाँ के लोगों के लिए कर सकता हूँ, अपने UP वालों के लिए कर सकता हूँ. उस टाइम पे UP वालों को बहुत सताया जाता था, कुछ भी भैया 25 ये सब बोला जाता था. लेकिन उस वक्त एक UP वाले को दादानी आपल्याला तिथे भास्कर नगरच्या शाखा प्रमुख म्हणून निवड केली आणि मी शाखा प्रमुख झालो. RPIच्या भास्कर नगरचा पहिला शाखा प्रमुख मी आहे. तिथून सुरुवात आहे. त्यांच्याकडून आम्ही शिकलो. त्यांच्या हिंमतीच्या जोरावर आपण ताकद लावून आज एक कार्यकर्ता तर नेतापर्यंत मी हे केलंय. मी निवडून नाही आलो अजूनपर्यंत कधी. माझा मिसेसला जेव्हा उभा केला 49 मतांनी पडलं. ते पण गद्दारी केली लोकांनी नाही, आमच्या नेत्यांनी. त्यानंतर मी ते सोडल्यानंतर आम्ही अचानक मला बीजेपीचा AB फॉर्म भेटला 2010 आणि बीजेपी कडून लढलो. लोकांनी मला खूप सपोर्ट दिलं. आपले लोक जेवढं मानणारे होते, मला खरंच प्रेमाने मला मत दिले आणि मी खूप आभारी आहे त्यांचं. त्याच्यानंतर 2015चं जे इलेक्शन आलं, मला काँग्रेसमध्ये मी होतो. AB फॉर्म दिला, काँग्रेस कडून उभा राहिलो. तर त्यामध्ये असं झालं की मोठे इथे उमेदवार आले. त्यांच्याकडे भरपूर पैसे, दुसरे वाले पण भरपूर पैसेवाले होते, कारण ते माझे नगरसेवक होते. मग मी तर गरीबच आपण राहिलो. तर गरीब कार्यकर्ता, चहा पिऊन, वडापाव खाऊन, पोस्टर बॅनर चिटकवणारा माणूस मी. आणि माझ्यावर असा आरोप झाला, मी जेव्हा हारलो, फक्त मला काँग्रेस 2015ला 136 मत पडले मला लोक. आणि मी ऑगस्ट मध्ये, माझ्याकडे हे प्रूफ आहे, 2015ला जुलैला मी हे पेपर नीट बघा. 2015ला जुलैला मी वॅगनर गाडी बुक केली 1,30,000 रुपये देऊन. आणि ते मी असं आहे की 1,30,000 का बोलतोय, कारण माझा रूम विकायला गेलाय 5,30,000ला. त्यांनी मला इलेक्शनच्या अगोदर, इलेक्शनमुळे मी रूम विकलेला. आणि मी जेव्हा रूम विकला तर त्या लोकांनी मला 4 लाख दिला आणि बोलले की 1,30,000 मी नंतर देणार. ठीक आहे बोललो, नंतर द्या. इलेक्शन हारलो आणि ऑगस्टला बोल पैसा आला 1,30,000. बोललो गाडी घेऊ शकतो, एक गाडी घेतली. चल म्हणजे एक गरीब माणूस आपण 5 लाख 4 लाख 3 लाख लावून इलेक्शन लढू शकतो. 10 वर्ष आपण काम करू शकतो, काय पण लोकांचे हेल्प करू शकतो, हे करू शकतो. एक गाडी नाही घेऊ शकत गरीब माणूस. 4 लाखाची गाडी घेऊ नाही शकत. ते पण 1,30,000 भरून 5 वर्ष मी लोन भरले HDFC बँकेकडून. हे आहे माझ्याकडे प्रूफ. मी 48 म्हणजे 4 वर्षाचं मी लोन करून मी भरलेलं आहे. ते आता ते नील झाली गाडी. लोकांनी माझ्यावर असा आरोप केला की मी पैसे खाल्ले. कोणी बोलतो 20 लाख घेतलं, कोणी बोलतो 30 लाख घेतलं, कोणी 40 लाख घेतलं. माझ्याकडे काम करणारे जेव्हा होते ना, आम्ही सर्व कार्यकर्ते, आम्ही 26 लोक होतो. परंतु 2015च्या वेळी इलेक्शनला साम दाम दंड भेद हे सर्व वापरून फक्त माझ्याकडे 5 ते 6 कार्यकर्ते उरले. बाकी सर्व कार्यकर्त्यांना कोणाला पैसे नाही, कोणाला दमदाटी देऊन, कोणाला बोलवून, म्हणजे सर्वांना हे करता गेलं. आणि 2015 मध्ये बफाट पैसे वापरत नगर इलेक्शन मध्ये आपल्या वाढत वाटल्या गेले आणि आपण हारलो. पैसा पुढे आपण हारलो, कारण आपल्या औकात नव्हती, माझी लायकी नव्हती केवळ त्यांच्या सपोर्ट, त्यांच्या फाईट करायचे. माझ्याकडे फक्त हिंमत होती. मी माझ्या हिंमतीने लढत होतो. आणि आज 10 वर्षानंतर परत
आपल्याला चान्स भेटलाय, राष्ट्रवादी काँग्रेसनी माझ्यावर विश्वास दाखवलाय, तारमेडे साहेब, सदा पाटील मामा आपले अध्यक्ष आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आता मी काम करतोय आणि आपल्याला चान्स भेटलाय. एकच वार्ड उभा आहे मी, फक्त पॅनल मध्ये एक आहे अ ब मधला ब उभा आहे, 6 ब मध्ये मी माझ्या मुलीला उभं केलं, मी पण उभं राहिलो. आता लोकांना लोक असं बोलायला लागले की अरे विजय मोरेचं काय, त्यांनी त्यावेळी पैसे घेतलेला आणि गाडी घेतली. तर मी त्याला हेच दाखवायचं की बाबा गाडी हे बाबा मी लोन नाही घेतलेली आहे आणि मला 40 लाख आणि 20 लाख भेटले असतं तर मी लोन कशाला घेणार. मी डायरेक्ट घेतले, ती 4 लाख 30,000 किंमत होती त्यावेळी. मी फ्लॅट मध्ये गेलो असतो राहायला, मी झोपडपट्टीत काय राहतो, अजून 10 वर्ष इथे मी हाय इथे राहतो. कशासाठी? लोकांच्या सेवा करण्यासाठी. आपण सेवा करणार आणि मला नरसगावकडनी हे शिकवलंय की मी सेवा करायसाठी ते आपण सेवा कसं करता येईल त्याप्रमाणे करतो. 9-8 वर्ष मला इथे काम करायला नाही भेटलं, कारण कार्यकर्त्याला सर्व बंदी होती. इथे माझ्या ऑफिसला आले की त्यांना दमदाटी द्यायचं, काय नाही. आपण 10 वर्ष कसं पण काढलं, पण तो आता मला चान्स आलाय. लोकांनी मला सपोर्ट द्या. मी काय गद्दारी केलेली नाही, मी कोणाचे पैसे 1 रुपये घेतलेले नाही. मी माझ्या मुलींच्या शपथ खाऊन बोलतोय की मी माझ्या गाडी कोणी बोललं की 1 रुपये घेतलाय, मी घेतलेला नाहीये. त्या लोक आता माझ्यावर आरोप करतात, म्हणजे काय पैसे घेतला, हे माझ्या अफवा फैलवतात की ह्याचं कसं पण मत तुटलं पाहिजे. कारण परत आता माझे कार्यकर्ते माझे सर्व जॉईन व्हायला लागले. आता परत आपण निवडून येणारच. मी सीट मी निवडून येणार ही गवाही देतो. कारण तारमेडे साहेब, सदा मामा आणि मला अजितदादाचे जे हे लाडकी बहीण योजनेचं जे हे लोकांमध्ये की नाही मामा हे दादा काहीतरी करून दाखवणार आणि सेक्युलर विचार, आम्ही सेक्युलर विचाराचे, आम्ही युती असेल कोणाबरोबर पण तो आमचं दादा बोलतात की आमचं मत अजून सेक्युलर आहे, आम्ही कोणत्या जाती पातीला मानत नाही. तर मी एवढ्या लोकांना हात जोडून बोलतो की लोकांना काय बोललं, लोक काय पण बोलणार, अफवावर तुम्ही जाऊ नका. मी पैसे काय घेतलेले नाही. आता मुलीचे शपथ शिवाय माझ्याकडे काय नाही शपथ खायला. एक गरीब माणूस आहे समजा असं, आणि ते मोठा माणूस काय बोललं ना लोक लगेच बोलतात की हा हेच केलं असेल, पण तू गरीबाचं कोणी ऐकत नाही. गरीब असल्यामुळे कोणी ऐकत नाही. तर हे माझं ऐकावं. माझ्यावर विश्वास आहे तर लोकांनी मला मत द्यावं. ज्याला विश्वास नाहीये तर मी काही करू नाही शकत, परंतु माझ्या मुलीला मी उभं करून हे दाखवून द्या की सुशिक्षित उमेदवार दिलेला आहे. डी फार्मा आहे, माझी मुलगी BSc केली आहे, ती काहीतरी नवीन करू शकते. आणि एक युपी वाला म्हणून जे मी आज इथे हाय युपीचे काय कार्यकर्ता आहे महाराष्ट्रामध्ये, हे अंबरनाथच्या ह्याच्यात आपण एक युपी वाला छोटा कार्यकर्ता RPI मधून निघालेलो कार्यकर्ता आहे. नरसगावकडनी घडवलेला कार्यकर्ता आहे मी त्यांच्या आशीर्वादाने हेतपर्यंत पोहोचलो आहे. त्यांचा आशीर्वाद अजून मला भेटतोय. मी त्यांना खूप नमन करतो. कोणाचे पैसे घेतलेले नाहीये, कोणाचा गुलाम नाहीये. गुलाम असलो ना तर किड्यासारखं त्यांच्याकडे कामाला असतो, पण तो आपला स्वतःचा ऑफिस टाकून आज बसून मी काम करतो. छोटं मोठं पण काय पण काम असू दे मी करतो. विरोधकांनी माझ्यावर काय पण लक्ष लावू द्या, पण लोकांनी मला त्यांचा विश्वास न ठेवता माझ्यावर विश्वास ठेवा. मी काम करणार, मला निवडून द्या, माझ्या मुलीला निवडून द्या. आम्ही काम करणार आणि काम करून दाखवणार की काम कसं होतो. 11 मध्ये जाऊन तुम्ही बघा, जे आपला प्रभाग ब आहे त्याच्यात एक सुद्धा गटर नीट नाहीये, प्युअर ब्लॉकचे काम नाहीये. 25 वर्ष तिथे फक्त आणि फक्त शिवसेनेचे राज होता. त्यांचे राज असताना पण त्या लोकांनी काय काम नाही केलं. आणि इथे बघा भास्करनगर मध्ये बघा पूर्ण ब्लॉक आहे, सर्व ठिकाणी गटर आहे, रोड आहे, सर्व बनलेले आहे, परंतु त्या वार्डात काही नाही बनलंय. मला त्या वार्डात मी राहतो, माझं घर त्या वार्डात आहे, माझा भाऊ राहतो, आमचा पूर्ण परिवार तिथे राहतो. तर आता मला ते माझं वार्ड मी चांगलं करून दाखवणार हे माझं गवाही देतो. आणि मी काम करूनच दाखवणार. माझ्या मुलीला दिलायचा आणि ते सुशिक्षित आहे, शिकलेली आहे, तो काहीतरी नवीन करेल, त्याचा नवीन विचार असेल. आणि लोकांना गटर पाणी तर टाकीला बाजूला राहतो, पाणी नाही भेटत तर पाणी पूर्ण नाही होत.
म्हणजे आमची किती आहे, आमच्या बाजूला टाकी आहे हो, पण तो आम्हाला पाणी नाही भेटत. पाणीची पूर्ण व्यवस्था करून दे. गटर एक पण नीट गटर नाहीये, ड्रेनेज लाईन नाहीये, सर्व व्यवस्था करून द्यायची जबाबदारी मी घेतोय. आणि हे नगरपालिकेकडून करणार, माझ्या पैशातून नाही होणार आहे, नगरपालिकेतून कडून लढून करून मी घेणार. कारण बघितलंय मी इथे फक्त लोक उभे आहेत, काम करायची हिंमत नाहीये. फक्त हे माझ्या जातीचं आहे, हे माझ्या समाजाचं आहे, हे माझे हे लोक आहे, कसं आहे असं नाहीये. आपला वार्ड सर्व संमित आहे, याच्यात सर्व लोक आहेत, त्यांना घेऊन आपण काम करणार आहे. मला फक्त एका जातीचं मत नाही पाहिजे, मला सर्व समाजाचं पाहिजे. आणि सर्व समाजाने मत दिलं तेव्हाच काम होईल आणि मी लोकांच्या कामाला मला काहीतरी करता येईल. लोकांचा आशीर्वाद पाहिजे. आणि माझ्यावर लांछन लावून, माझ्यावर इल्जाम लावून मला मागे घ्यायचे लोकांच्या, की कसं पण विजय मोरेला बदनाम करून त्याची सीट ये नहीं द्यायचं, हे त्यांचं प्लान चालू है. अभी मैं बोल रहा हूँ लोगों को, अगर आपको बदलाव चाहिए, अब वक्त है, बदलाव करिए. अगर आप लोग बदलाव नहीं कर पाएंगे तो कुछ नहीं होगा. 25 साल से जो होते आ रहा वही होगा, कोई आपको पूछेगा नहीं. वही पुराने जूने लोग हैं उनको छोड़िए, नया लाइए. मेरे ऊपर विश्वास रखिए, मैं काम करूंगा, मैं वादा करता हूँ. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.